कार्तिकी एकादशीच्या महापूजेचे मानकरी ठरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सपत्नीक करणार पूजा, मंदिर समितीची माहिती. पंतप्रधानांचा सरन्यायाधीश गवईंना फोन. बूट फेकण्याच्या कृतीवर प्रत्येक भारतीय नाराज असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. कार्यकर्त्यांना निवडून आणा. स्थानिक निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंचे नेत्यांना निर्देश. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी राज कुंद्रापाठोपाठ शिल्पा शेट्टीची 4.5 तास कसून चौकशी. शहापुरात अल्पवयीन कातकरी मुलीचा 50,000 सौदा. लग्नाचा कट श्रमजीवी संघटनेने उधळला. दलाल आणि वधू पक्षावर गंभीर गुन्हे दाखल. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गेल्या आठवड्यात मण्णार जातीचा साप चावून एका बालिका आणि एक तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या रात्री गैरहजर असलेल्या डॉक्टर संजय जाधव यांना या 2 मृत्यूंसाठी जबाबदार मानून निलंबित करण्यात आलंय. डोंबिवली तळोजा MIDC परिसराचा पाणी पुरवठा शुक्रवारी 24 तास बंद. उद्या होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनामुळे अवजड वाहनांना बंदी. नवी मुंबई वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय. घोडबंदर रस्ते जोडणी कामामुळे ठाणे पालिकेवर 70 कोटींचा भार. गणेश नाईकांवर श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले. वयोमानानुसार ते बोलणार, आपण दुर्लक्ष करायचं, असं वक्तव्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं. अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे.